राज्यात 5व्या टप्प्यात 54.53% मतदान, दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% मतदान तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.8% मतदान। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरे यांचा आरोप। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये निवडणुकीला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानात होणाऱ्या या प्रकारामुळे ठाकरे संतापले। मुंबईत संत गतीने मतदान होण्याची तक्रार आम्हीच केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलंय। पराभव दिसत असल्याने सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जातात, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पत्रकारांच्या माध्यमातून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार। भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार, पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुण्यातील जनतेनं आंदोलन करावं, पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, आरोपीला पोलीस ठाण्यात खेचा, पुणे अपघातातील आरोपीला पिझ्झा बर्गर खायला दिल्याप्रकरणी संजय राऊतांची कारवाईसाठी मागणी। पुणे अपघात प्रकरणात आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासा, संबंधितांचं निलंबन करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। मॉन्सूनची समुद्राच्या दिशेने वेगाने वाटचाल, दक्षिण भारतात जोरदार पाऊस, महाराष्ट्रात 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रे उडाले, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित।